नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 21वा. आजचा टॉपिक आहे त्रिकोण आणि सब टॉपिक आहे त्रिकोणाचे काही गुणधर्म. याची क्षमता विधानं आहेत त्रिकोणाचे काही गुणधर्म समजणे आणि त्यांचा वापर करता येणे. आता आपण मागील इयत्तेमध्ये बाह्यकोन म्हणजे काय हे पाहिलं होतं, तर त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. त्रिकोणाचे बाह्यकोन, त्यानंतर त्रिकोणाच्या दूरस्थांतर कोनाचं प्रमेय, लंबदुभाजकाचं प्रमेय, मध्यगेची व्याख्या, तिचे गुणधर्म. त्यानंतर आपण पाहणार आहोत त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म, म्हणजे बाजू असमान असेल तर काय गुणधर्म असतो हे पाहणार आहोत. आणि नंतर पाहणार आहोत स्वाध्याय. तो मराठी मीडियममध्ये तुम्ही पाहायचा आहे. आता आपण आपल्या इंग्रजी माध्यमाच्या कृतीपत्रिकेचा अभ्यास करूया. डे 21 स्टँडर्ड 10th. टॉपिक ट्रायंगल. सब टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. अंडरस्टँड प्रॉपर्टीज of triangle and application of them. Let's recall. Draw any triangle. Draw its all exterior angles. How many exterior angles we can draw to a triangle? How many exterior angles we can draw? See here. These two are these two and these two. How many we can draw? 6. 6 exterior angles we can draw. आठवत असेल तुम्हाला. Now definition of exterior angle. Exterior angle of triangle. On extending one side of a triangle, the angle obtained which form a linear pair with the adjacent interior angle of the triangle is called an exterior angle of that triangle. म्हणजे कुठलाही त्रिकोण असेल आणि त्याची आपण एक बाजू वाढवली तर जो अँगल तयार होतो आणि तो इंटिरियर अँगलशी काय तयार करतो? लिनियर पेअर तयार करतो. त्याचा जो ॲडजस्टंट इंटिरियर अँगल असेल त्याच्याशी काय फॉर्म करतो? लिनियर पेअर फॉर्म करतो, म्हणजे रेषीय जोडी तयार करतो. त्या अँगलला आपण काय म्हणतो? त्या ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल असं म्हणतो, म्हणजे बाह्यकोन असं म्हणतो. इन ट्रायंगल फॉर ट्रायंगल PQR वी एक्सटेंड साईड QR, देन अँगल PRS इज अ एक्सटिरियर अँगल. आता हा एक्सटिरियर अँगल आहे, तर हे जे दोन अँगल्स इथे आहेत, हा P अँगल आहे आणि हा Q अँगल आहे, तर हे दोन P आणि Q हे अँगल ह्या एक्सटिरियर अँगलसाठी आपण ह्यांना काय म्हणणार? रिमोट इंटिरियर अँगल. काय म्हणणार आपण यांचे? रिमोट इंटिरियर अँगल, दूरस्थ आंतरकोन. आता बघा, याचा थेरम आपण मागील वर्षी अभ्यास केला आहे, तो पुन्हा रिवाईज करूयात. द मेजर ऑफ एनी एक्सटिरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजे हा जो एक्सटिरियर अँगल आहे त्याचं मेजर हे ह्या रिमोट इंटिरियर अँगलच्या मेजर्सच्या बेरजे इतकं असतं. देअरफॉर अँगल PRS इज इक्वल टू अँगल P प्लस अँगल Q. नाउ वी विल सी सेकंड थेरम, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. Means we have to draw a perpendicular to the given segment. Then we will see in figure, line L is perpendicular bisector of segment AB. Therefore, length AP equal to length BP. Means this is a perpendicular bisector. Okay. Then any point on this line L is equidistant from point A and B. आता याचंच कॉन्व्हर्स बघा. Any point equidistant from the end points of a segment lies on the perpendicular bisector of the segment. म्हणजे एखादा कुठलाही जर पॉईंट असेल आणि तो ह्या सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून इक्विडिस्टंट असेल तर तो पॉईंट हा त्या सेगमेंटच्या कशावरती असतो? परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. म्हणजे हीच प्रॉपर्टी आपण या कॉन्व्हर्स ह्याप्रमाणे सांगू शकतो. आता सेकंड, therefore length AP equal to length, if length AP equal to length PB, then point P is on the perpendicular bisector of segment AB. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. आता another definition, median. The segment joining a vertex and the midpoint of the side opposite to it is called the median of the triangle. Here drawn from vertex and which is join the point midpoint of opposite side. म्हणजे शिरोबिंदूतून काढलेले आणि समोरच्या बाजूला मध्यबिंदूत छेदणाऱ्या
जो रेषाखंड असतो त्याला आपण काय म्हणतो, मीडियन असं म्हणतो. आता प्रॉपर्टीज काय आहेत मीडियनच्या बघा. आता आपण कुठल्याही ट्रायंगलला किती मीडियन काढू शकतो, 3 व्हर्टेक्स आहेत म्हणजे किती मीडियन काढू शकतो, 3 मीडियन्स काढू शकतो. हे आपण मागील येतात पाहिलेले आहे. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड सेंट्रॉइड. ह्या तिन्ही एका पॉईंटमध्ये कॉन्करंट होतात, ही त्याची वेगळी प्रॉपर्टी आहे आणि त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो आणि आपण तो जी या अक्षराने दर्शवतो. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स डिवाइड्स इच मीडियन इन द रेशो 2:1. किती रेशोमध्ये डिवाइड करतो तो, 2:1, 2:1, म्हणजे ही 2 असेल तर ही 1 असते. ओके, देअरफॉर AG:2GD इज इक्वल टू 2:1. ट्रायंगल ABC मध्ये AD ही मीडियन आहे. याप्रमाणे आता प्रॉपर्टी ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल. आता कोणताही ट्रायंगल असेल विच साइड्स आर अनइक्वल, म्हणजे त्याच्या बाजूंमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल, म्हणजे तो कोणत्याही गुणधर्माचा ट्रायंगल नसेल, तर त्याच्यासाठी कुठल्या प्रॉपर्टीज आहेत बघा. द सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ ए ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. कुठल्याही त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते, जास्त असते. म्हणजेच काय बघा, इन ट्रायंगल ABC सिमिलर. आता आणखीन एक दुसरा पॉईंट बघूयात. सिमिलरली द डिफरन्स बिटवीन एनी 2 साइड्स इज लेस दॅन लेंथ ऑफ थर्ड साइड. म्हणजे बघा हां, AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC, ACपेक्षा मोठे आहे. किंवा AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC, किंवा BC प्लस AC ग्रेटर दॅन AB, याप्रमाणे. आता तेच जर AB मायनस BC, ABमधनं BC मायनस केली तर ती कोणापेक्षा मोठी असणार आहे, ACपेक्षा. AB मायनस AC केली, AB मायनस AC, तर ती कोणापेक्षा जास्त असणार आहे, BCपेक्षा लहान असणार आहे, लहान असणार आहे. आणि BC मायनस AC इज लेस दॅन AB, म्हणजे त्यांची वजाबाकी त्या साईडपेक्षा छोटी असणार आहे. ही झाली साईडच्या बाबतीत प्रॉपर्टी. आता आपण ह्या प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, आपण रिव्हिजन केलेली आहे, त्यावरून आपण एक्सरसाइज पाहूया. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. इन ट्रायंगल DEF, अँगल D इक्वल टू 50, अँगल E इक्वल टू 80, देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल DFG विच इज एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल DEF. आता ट्रायंगल DEF सांगितलेला आहे आपल्याला. पहा, आपण इथे छोटीशीच आकृती काढूयात. DEF आणि आपल्याला DFG हा एक वेगळा एक्सटिरियर अँगल सांगितलेला आहे, बरोबर आहे. आता D50 आहे, E80 आहे. D50 आहे आणि E80 आहे. तर आपण इथे कोणता थेरम वापरू शकतो बघा. आणि हा एक्सटिरियर अँगल आहे, तो कोणता थेरम वापरणार आपण इथे, रिमोट इंटेरियर अँगल थेरम वापरणार. कारण द मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. मग 80 आणि 50 सम किती आली, 130. देअरफॉर त्या एक्सटिरियर अँगलचं मेजर किती झालं, 130. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सोडवू शकतो. त्यानंतर बघा, इफ 2 साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर, द लेंथ ऑफ इट्स थर्ड साइड कॅन नॉट बी. त्याच्या थर्ड साइडचं मेजर काय असणार नाही. आता हे तुम्ही स्वतः प्रॉपर्टी वाचून लिहायचं आहे. याचं उत्तर तुम्ही मागील प्रॉपर्टी वाचा आणि त्याप्रमाणे सोडवा. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम फिगर. इन फिगर विच इज एक्सटिरियर अँगल, कोणता एक्सटिरियर अँगल आहे. हा इथे मी खूण करून दिलेले, त्याचं नाव आहे ACD, ते तुम्ही लिहायचं आहे. विच अँगल आर रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ एक्सटिरियर अँगल. आता अँगल ACD कोणते रिमोट इंटिरियर अँगल्स असणार आहेत, हे वेगळ्या खुणांनी दर्शवलेले हे त्याचे रिमोट इंटिरियर अँगल्स असणार आहे. टू फाइंड मेजर ऑफ ACD विच प्रॉपर्टी इज यूज. कोणती प्रॉपर्टी वापरणार आपण इथे, आपण वापरणार कोणता थेरम वापरणार, रिमोट इंटिरियर अँगल थेरम. द मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. ओके, लेट B इज इक्वल टू 50, A इज इक्वल टू 75. देन मेजर ऑफ ACD एक्सटिरियर अँगल आहे, त्यामुळे त्याचं मेजर किती असणार आहे, 50 प्लस 75. मी इथे फक्त कच्चं काम करून देते, तुम्ही हे व्यवस्थितपणे प्रॉपर्टी लिहून उदाहरण सोडवायचं आहे. बघा 125, म्हणजे ACDचं मेजर किती झालं, 125 डिग्री. कोणता थेरम वापरलेला आहे आपण इथे, रिमोट इंटिरियर अँगल थेरम वापरलेला आहे. त्यानंतर इन ट्रायंगल PQR पहा, इन ट्रायंगल PQR segment PT is its median and point G is centroid. If GT equal to 2.5, I will show here with figure. In triangle PQR, PT is median T, G is its midpoint,
centroid, GT equal to 2.5, then find PG and PT. We know that PG as to PT is equal to 2 to 1. PG as to PT, PT is given, means 2 to 1 is 2 to 1, this ratio. PT GT is equal to 2.5. PG is double of it, therefore PG is equal to 2 into 2.5 is equal to 5. Okay, PG is equal to 5 and PT is equal to, see here, PT is equal to PG plus GT is equal to 5 plus 2.5 is equal to 7.5. Okay, 7.5 centimeter. This way you can solve the example. अशा प्रकारे हा एक्सरसाइज व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे.